नमस्कार. आजच्या या मंगळवारच्या तिसऱ्या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी शंखनाद करण्यासाठी मी विनंती करते की अनंत कुमार जोशी आणि आरती प्रभुणे यांनी शंखनाद करावे. अनंत कुमार. नमस्कार. आरती ताई. सुरेख अशा शंखना वादनाने कार्यक्रमाची सुरुवात अनंत कुमार जोशी आणि आरती प्रभुने तुम्ही केलेली आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि यापुढील सर्व सूत्र मी विरंगुळाचे सर्व रवींद्र खानोलकर सरांकडे देते. आजच्या या सादरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये स्वरचित स्वलिखित आपण सुरुवात अपर्णाताईंकडून करूया. अपर्णाताई, तुम्ही सुरुवात करा. हो. नमस्कार. आपण थॉमस अल्वा एडिसन यांच्याविषयी माहिती घेतोय. 9 डिसेंबर 1914 न्यू जर्सी मध्ये थॉमस अल्वा एडिसनने बनवलेल्या 10 इमारती जळून खाक झाल्या. आपल्या 24 वर्षाच्या मुलाला थॉमस म्हणाले की जा तुझ्या आईला आणि मित्रांना बोलवून आण, अशी आग तुला परत कधीही बघायला मिळणार नाही. त्यांचा मुलगा चिडला, तुम्ही असे कसे बोलू शकता, असे कसे शांत राहू शकता. खर तर त्यांचे करोडोचं नुकसान झालेलं होतं. कित्येक वर्षे केलेल्या संशोधनाच्या सगळ्या टेप्स जळून खाक झाल्या होत्या, तरीही ते शांत होते. शांत वृत्ती, स्थिरता, मनोधैर्य, खचून न देता सकारात्मकता, आत्मविश्वास या गुणांची खाण त्यांच्याकडे होती. थॉमस म्हणाले, अरे मी 67 वर्षाचा असलो तरी मी हारलो नाही आहे. परत हे सगळं विश्व मी उभे करीन. 4 आठवड्यानंतर त्यांनी आपल्या मित्राकडून काही कर्ज घेतलं आणि नवीन प्लॉट सुरू केला. कामगाराकडून डबल शिफ्ट मध्ये त्यांनी काम करून घेतले. 5 वर्षांनंतर कितीतरी पटीने त्यांनी जास्त नफा कमवला आणि यालाच म्हणतात जिद्द. म्हणजे पहिल्यापेक्षा कितीतरी अनेक पटीने वयाच्या 67व्या वर्षी सुद्धा त्यांनी परत स्वतःच हे वैभव विश्व सगळं निर्माण केलं. पहिल्या महायुद्ध दरम्यान नौदलाच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आणि लढाईस उपयुक्त अशा अनेक नवीन कल्पना त्यांनी सांगितल्या. थॉमस म्हणतात, माझा सर्वात मोठा आनंद आणि बक्षीस माझ्या कामामध्ये मिळते. ते त्याच्याही अगोदर येते, त्याला लोक यश म्हणतात. मी कधीही चूक केली नाही, अनुभवातून शिकत आहे. मी भूतकाळात जगत नाही, आज आणि उद्यामध्ये जगतो. विचारांची पारदर्शकता इथे आपल्याला थॉमस यांच्या विचारामध्ये बघायला मिळते. उतार वयामध्ये कपाट साफ करत असताना लहानपणी त्यांच्या शाळेतल्या बाईंनी त्यांच्या आईला नॅन्सीला लिहिलेलं पत्र त्यांना मिळालं. त्या पत्रात मजकूर होता, तुमचा मुलगा मतिमंद आहे, तो धड बोलूही शकत नाही आणि आम्ही त्याला शाळेतून काढून टाकत आहे. हे वाचताच अल्वा यांच्या डोळ्यातून थर पाणी वाहू लागलं. ते म्हणतात, आज आईमुळे मी एक महान शास्त्रज्ञ बनलो. 1923 पर्यंतच्या दशकामध्ये पर्यंत त्यांचं काम चालूच होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली, तरीही त्यांचे संशोधन काम चालूच होते. 14 ऑक्टोबरला ते कोमात गेले. 18 ऑक्टोबरला 1931 जगाला प्रकाशित करणारा हा जगविख्यात महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन अनंतात विलीन झाले. अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष आन्सेन ह्युमर
ह्युबर्ट थॉमस अल्वा एडिसन या महान शास्त्रज्ञाच्या अंत्ययात्रेस हजर होते. त्यांच्या मृत्यूनंतर सर्व समुदायाने आणि कंपनीने काही वेळ दिवे बंद ठेवले होते. या जगविख्यात महान शास्त्रज्ञाची संपत्ती शेवटी $12 लाख होती. इथेच आपला हा थॉमस अल्वा एडिसनचा भाग संपतोय. सर्वांना धन्यवाद. छान अपर्णाताई, छान एडिसनचा विषय आज आंबवला आहे. आम्हाला दरवेळेला काय काय खूप छान अपर्णाताई, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नीट येतोय. हो हो. आता आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतील. हा विकास करा. याच माहिती देणार आहे चित्रकूट पर्वत. खरं म्हणजे या चित्रकूट पर्वतावर जायची माझी खूप इच्छा होती, अजूनही आहे. जर संधी मिळाली तर मी जाईन असं म्हणतोय. त्यासाठी मी याची जी माहिती गोळा केली ती आपल्या सर्वांना देत आहे. चित्रकूट पर्वत हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या मध्ये सपना जिल्ह्यात आहे. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवासातील 11.5 वर्षे ह्या पर्वतावर वास्तव्य केले, म्हणून या पर्वताचे महत्व फार आहे. चित्रकूट हा पर्वत अयोध्येपासून 300 किलोमीटरवर आहे. हा पर्वत श्रद्धा, भक्ती आणि निसर्गाने भारलेला आहे. इथे गेल्यावर मनुष्य मोहमाया सोडून राममय होतो. मुंबई दिल्ली ट्रेनने मध्ये चित्रकूट स्टेशन लागते. तिथे उतरून ही यात्रा करता येते. 2 दिवस आणि 1 रात्र मध्ये ही यात्रा करतात. प्रथम रामघाट ह्या ठिकाणी जाऊन धर्मशाळा किंवा हॉटेल मुक्काम करतात. हे तुलसीदास यांचं जन्म ठिकाण आहे. इथे श्रीरामांच्या मुक्कामात तुळशीरामांनी प्रभू रामचंद्रांची सेवा केली. श्री रामचंद्रांना चंदन उगाळून लावण्याचं भाग्य तुळशीदासांना मिळालं. जवळच तुळशीदास गुंफा गजेंद्र मंदिर आहे. जवळच कामतागिरी पर्वत आहे. या पर्वताला पायी परिक्रमा करतात. ही परिक्रमा 5 किलोमीटरची आहे. या परिक्रमेत अनेक मंदिरे, देवस्थाने आहेत. त्यातच लक्ष्मण पहाडी यावर 1000 पायऱ्या चढून अथवा रोपवेने जाता येते. या पर्वतावरच श्रीराम भरत भेट झाली. म्हणजेच भरताने श्रीरामांची भेट घेऊन त्यांच्या पादुका घेतल्या. इथे भरतकूप विहीर आहे. त्याबद्दल मला नक्की काही नीट कळलं नाही, पण ती भरताने श्रीरामाच्या राज्याभिषेकासाठी सर्व नद्यांचं पाणी तिथे गोळा करण्यासाठी बनवली असं म्हटलं जातं. या पहाडावरून पंचमुखी हनुमान धारा आहे. संध्याकाळी परत रामघाट इथे येऊन मंदाकिनी नदीत नौका विहार करता येतो आणि नदीच्या घाटावर आरती असते. दुसऱ्या दिवशी सीताकुंड, स्टपिक शिला, सती अनुसूया आणि गुप्त गोदावरी ही 4 धाम समजली जाणारी यात्रा करतात. सीताकुंड या कुंडात सीता स्नान करीत असे. जवळच सीता रसोई म्हणून स्थान आहे. इथे सीतेने 5 ऋषींना कंदमूळ भोजन दिलं होतं. स्टपिक शिला म्हणजे काय मला नीट कळलेलं नाही, कारण ते हिंदी मध्ये सर्व आहे. पहिल्यांदा मला वाटलं स्फटिकच्या ऐवजी स्टपिक लिहिलंय का, पण तसं नाहीये ते. ही शिळा सपाट अशी मोठी असून याच्यावर सीता रामांच्या चरण पादुका उमटलेल्या आहेत. ते तिथे बसत असत. त्यांच्या चरण पादुका उमटलेल्या बघायला मिळतात. त्याच्या पुढे सती अनुसूया. इथे अनुसूया आणि अत्री ऋषींचा आश्रम आहे. अत्री ऋषी
आणि सती अनुसूया येथे राहत होते. अत्रि मुनींनी इथेच तपश्चर्या केली. अनसूयेची सत्व परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश साधू रूपात याच आश्रमात आले होते. एवढे इथे स्थान महात्म्य आहे. गुप्त गोदावरी, इथे गोदावरीचा उगम आहे. हा एका गुहेमध्ये आहे. त्याशिवाय धनुष्य कुंड, पाणीवाली गुफा ही स्थाने इथे पाहायला मिळतात. एवढे चित्रकूट पर्वताचे महत्व आहे. इथून प्रभू राम नंतर नाशिकला गेले हे मी मागील सादरीकरणामध्ये सांगितलंच आहे. नमस्कार. वा वा विकासजी, मस्त, खूप छान माहिती विकास भाऊ, खूप छान. धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर आता डॉक्टर शुभदाताई खटावकर सादरीकरण करतील. जरा कॅमेरा सेंटरवर करा. हो, एक मिनिट. झाला का? होय 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 होय. नमस्कार. नमस्कार. स्त्रीला अबला म्हटलं गेलं असलं तरी हजारो स्त्रियांच्या कर्तृत्वाची साक्ष आपला इतिहास देतो. भारतात 19व्या शतकामध्ये जी राजकीय सामाजिक अस्मितेची एक प्रचंड लाट आली, त्यात निर्भीड पुरुषांप्रमाणे अनेक कर्तबगार स्त्रियाही महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या कल्याणाकरता झटलेल्या आपल्याला दिसतात. महाराष्ट्राचा विचार करता पहिली क्रांती ज्योती सावित्री फुले यांचं नाव घ्यावं लागेल. पण अनेक स्त्रिया आजही अंधारात आहेत. त्यांना प्रकाश फुले बनवून साहित्याच्या क्षितिजावर उदयित करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. या दृष्टीने आज आपण ताराबाई शिंदे या खूप धाडसी, उत्साही, कर्तबगार महाराष्ट्र कन्येविषयी विशेष माहिती मिळवणार आहोत. 19व्या शतकात मराठा समाजात स्त्रीला खूप बंधने होती. मूर्खा, परपुरुष दर्शन, शिक्षणाचे दरवाजे कडेकोट बंद अशा हीन वागणुकीतही ताराबाई खूप निर्भीडपणाने वागल्या. त्यांचा जन्म 1840 साली झाला. पण त्या काळी ह्या बंडखोर स्त्रियेने एकुलते एक अत्यंत परखड विचारांचं पुस्तक लिहिलं, स्त्री पुरुष. म्हणजे नावावरूनच आपल्याला त्यांच्या धाडसीपणाची म्हणजे अंदाज येतो. ते पुस्तक खूपच गाजलं. या पुस्तकाची प्रेरणा एका घटनेत आहे. त्या काळी सुरत जिल्ह्यात एका ब्राह्मण स्त्री, जिचं नाव विजयलक्ष्मी होतं, तिने भ्रूण हत्या केली आणि त्याबद्दल तिला फाशीची शिक्षा झाली. तो काळ काय, आज काय स्त्री सदैव बळी ठरलेली आहे. अशा स्त्री घुसमटीला ताराबाईने मोठ्या धैर्याने वाचा फोडली. त्यांना निर्भीड होऊन ही घुसमट व्यक्त करावी लागली. ताराबाईंच्या अथक परिश्रमाने विजयालक्ष्मीची सजा कमी होऊन तिला फक्त 5 वर्षे सक्त मजुरीवर तिची सुटका झाली. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ताराबाईंचे वडील बुलढाणा येथील श्री बापूजी हरी शिंदे हे ज्योतिराव फुलेंचे अनुयायी होते. त्यांनी ताराबाईंसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. वडील व महात्मा फुले यांची चर्चा विचार ऐकून ताराबाईंची बुद्धी अतिशय चौकस आणि चौफेर झाली. एक स्त्री असल्याने तत्कालीन स्त्रीचे दुःख त्यांनी जाणले. हे दुःख समाजापुढे मांडण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी मनावर घेतले. बायकांचे दुःख अनावर झाले हे त्यांच्या कार्याचे मुख्य कारण आहे. त्याने आपल्या स्त्री पुरुष या पुस्तकात हिंदू धर्मातील रूढींवर, पुरुषांच्या दुटप्पे वागण्यावर घणाघाती प्रहार केले. स्त्री मुक्तीचा लढा खंबीरपणे चालू ठेवला. त्यासाठी सदैव धारदार शब्दांचा प्रयोग केला. त्यांना स्त्रियांनी आपल्यावर होणारे अन्याय निमूटपणे मान्य करावाई हे मुळी मान्य नव्हतं. जीवापाड काबाड कष्ट करणारी कोणतीही भारतीय स्त्री ही समर्पित आपलं आयुष्य जगत असते. ती कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे असे त्यांना वाटत होते. सामाजिक कौटुंबिक बंधने लादण्याचे हीन कार्य पुरुष करीतच होते. त्यामुळे त्यांनाही जागे करण्याचा त्यांचा प्रखर विचार या सर्व धडपडी मागे कार्यरत होता.
महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या प्रत्यक्ष कामाच्या त्या साक्षीदार होत्या. स्त्री मुक्तीमध्ये त्यांनी स्त्रियांच्या अवगुणांकडे मुळी दुर्लक्ष केलं नाही. खूप लक्षात ठेवण्यासारखा आहे स्त्रियांनी. प्रसंगी स्त्रीची खूप कशी शत्रू होते हे सत्य त्यांनी उजेडात आणलं. या सर्व मागील कारण त्यांचा अशिक्षितपणा आणि मागासलेपणा कार्यरत होता असे त्यांनी स्पष्ट म्हणलं. अशा ताराबाईंना म्हणजे स्त्री अस्मितेचा पहिला उद्गार असलेल्या ताराबाईंना माझे शतशः प्रणाम. त्यांचं ऋण घेऊन कृतज्ञ राहून आपण आपलं आजचं जीवन जगलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. खूप छान शुभदा मॅडम, खूप छान. थँक्यू व्हेरी मच शुभदाताई. छान छान. थँक्यू शुभदाताई. मस्त शुभदाताई, मस्त. आता आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतात. हा भारतीताई म्हणा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. श्रीकृष्ण लीला आपण पाहतो आहोत. गुरुमुखातून ज्ञानरस प्राशन केल्यानंतर श्रीकृष्ण बलराम सुदामा स्वगृही जायला निघणार तेव्हा गुरूंना श्रीकृष्णाने त्यांना पुढे कष्ट होऊ नये म्हणून अपार संपत्तीने त्यांचं घर भरलं. आणि एवढं करून तो थांबला नाही तर त्याने गुरुंना विचारलं की आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून मी काय देऊ म्हणून. नमस्कार केला त्याने आणि विचारलं तर त्याच्यावर सांदीपनी ऋषी म्हणाले की हे जगभूषणा, आम्हा नसे काही वासना, आम्हाला काही वासना नाही, पण तरी सुद्धा गुरुपत्नी ह्यांना थोडा मनाला हे होतं. ती न राहून म्हणते की हे श्रीकृष्ण, माझा मुलगा समुद्रात बुडालेला आहे तर त्याला एकुलता एक माझा मुलगा, त्याला तू आणशील तर खूप आम्हाला तुझे उपकार होतील. मग थोडा वेळ शांत बसून श्रीकृष्ण समुद्रावर जायला निघतो. बलरामला घेऊन श्रीकृष्ण समुद्रावर जातो आणि समुद्र तीरावर दोघे बसतात. तर समुद्र मानवी रूपात त्यांच्या पुढे प्रकट होतो आणि कृष्णाची पूजा करतो, त्याला नमन करतो आणि म्हणतो की मग कृष्ण त्याला म्हणतो की आमच्या गुरुपुत्राला बुडवला आहे, तो लवकर आणून दे. मग समुद्र म्हणतो हे प्रभो, तुझा गुरुपुत्र माझ्या उदरात शंख घेऊन गेलेला आहे. तर शंख रूपातल्या आसूर घेऊन गेलेला आहे. हे ऐकल्यावर कृष्ण लगेच जलात प्रवेश करतो आणि आसुराचे पोट फाडतो आणि आत बघतो तर गुरुपुत्र काही आत नसतो. मग आसुराच्या देहापासून 5 जन्य हा शंख तयार होतो आणि तो घेऊन कृष्ण आणि बलराम संयमनी नगरीमध्ये यमाकडे येतात आणि तिथे तो 5 जन्य शंख वाजवतो. आपण हा महाभारतात नाव ऐकलेलं आहे 5 जन्य शंखाचं. आणि मग लगेच यम येतो, लगेच लगबगीने बाहेर येतो आणि कृष्णाची पूजा करतो. हात जोडून त्याला विचारतो, हे जगदाधिपते, तुमची कोणती आज्ञा आहे ते सांगा. मग कृष्ण म्हणतो की माझ्या गुरूंचा पुत्र आपल्या कडे आलेला आहे, त्याला तू माझे आज्ञेने सोडव, मी तुला काही दोष देणार नाही. तर तो यम त्याला गुरुपुत्राला घेऊन येतो बाहेर आणि तो 5 जन्य जो शंख असतो तो आसुर रूपी, तो आसुर म्हणतो, हे कृष्णा, तू माझी पूजा तुझ्या बरोबर व्हावी. कोणत्याही पूजेच्या अगोदर शंख पूजनाची सुरुवात झालेली आहे. तर हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि मग तो पुत्राला घेऊन त्या आश्रमात येतो. गुरूंच्या पुढे त्यांना ठेवून त्याला लोटांगण घालून हे तिघे परतीच्या प्रवासाला निघतात. आणि मग सुदामा त्याच्या गृही जातो आणि हे दोघे मथुरेमध्ये आपल्या वसुदेव देवकी बरोबर राहू लागतात.
इकडे गोकुळात नंद यशोदा गोप गोपी श्रीकृष्णाच्या गेल्यापासून खूप दुःखी असतात. व्यवहार जरी करत असले तरी त्यांना सतत त्याची आठवण येत असते. मथुरेच्या बाजारात गेल्या गवळणी का त्यांना जिकडे तिकडे कृष्णाचाच भास होत असतो. तो कुठे दिसेल म्हणून त्या सतत बघत असतात. आणि इकडे यशोदा सुद्धा कृष्ण इकडून धावत येईल तिकडून धावत येईल म्हणून तिचे डोळे भिरभिरत असतात. आणि सगळे आश्वनीने तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहतच असतात सतत. आणि असे ते दुःखी असताना हे कृष्णाला मनोमन जाणवतं. हे कृष्णही हे सर्व मनोमन जाणून कधी कधी तोही गोकुळात वावरत असतो. आणि म्हणून एक दिवस तो उद्धवाला बोलावतो आणि म्हणतो गोकुळात जा. आणि नंद यशोदा गोप गोपी आतुरतेने वाट बघतायत की त्यांना माझ्या भेटीसाठी व्याकुळ झालेले आहेत. तर वाटेकडे प्राण लावून बसलेले आहेत. तर त्यांना निर्वाण ज्ञान दे आणि त्यांना तू सांत्वन कर त्यांचं. आणि त्यांना सगुण भक्तीतून बाहेर काढून ब्रह्मज्ञानी कर. सगुण भक्तीतून बाहेर काढून ब्रह्मज्ञानी कर. एवढा मोलाचा त्याला ह्याला उद्धवाला एवढं मोठं कार्य सांगितल्यावर पुढच्या वेळेला पाहूया की उद्धव कशा प्रकारे निर्गुण ज्ञान देतो ते. वा, धन्यवाद. भारतीताई छान भारतीताई, खूप छान, खूप मस्त आवडलं. विषय. छान वाटलं. श्रीकृष्ण चरित्र आम्हाला ऐकायला मिळतंय. खूप छान. बघ आपल्या समोर सुनंदाताई जोशी सादरीकरण करतायत. सुनंदाताई करा सुरुवात. मी एक धन्याष्टक म्हणून शंकराचार्याचं आहे त्याच्यावरती थोडके जे काय लिहिले ते. आणि ते अष्टक जरी संस्कृत मध्ये असलं तरी त्याचं मी मराठी श्लोकांमध्ये भाषांतर केलेले. ते पुढल्या एक वेळेला आपण हे करू. आधी प्रस्तावना घेते त्याची. भगवान शंकराचार्यांनी धन्याष्टक रचलेला असून त्यांनी ह्या 8 श्लोकांमध्ये वेदांत, सिद्धांत, साधना आणि मनुष्याचं ध्येय काय याचे सुंदर निरूपण केलेले आहे. ते मूळ संस्कृत भाषेत आहे. त्यामध्ये धन्य व्यक्तीच्या स्वरूपाचं चित्रण केलेलं आहे. त्यांनी धन्य व्यक्ती कोण व कोण तर जिनं सुख प्राप्त करून घेऊन घेतलेला आहे आणि संतुष्ट नित्य संतुष्ट असते. तसेच जीवनाचं ध्येय कोणतं ते प्राप्त करण्यासाठी साधना आणि मार्गामध्ये साधना आणि त्या मार्गामध्ये येणारी विघ्न आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचे उपाय हे सगळं या धन्याष्टकात थोडक्यात सांगितलेलं आहे. 8 श्लोकांचं ते आहे. साधारणपणे आपण आपल्या संसारामध्ये आपल्याला योग्य शिक्षण, नोकरी, संपत्ती, गाडी, घर, मुलं बाळ, नातवंड इत्यादी सर्व मिळालं की आपण धन्य समजतो. जेव्हा आपली मुलं विविध प्रकारानं शिक्षण, नोकरी करून परदेशामध्ये भरपूर पैसे मिळवायला लागलेली असतात तेव्हा आपण स्वतःला कृतकृत्य असं समजतो. ही धन्यता सर्व संसारी व्यक्तीला परिचितच आहे. तर हा संतोष आपल्याला लाभला की आपण आपलं कर्तव्य पूर्ण झालं असं समजून राहतो. अध्यात्मामध्ये गोडी राखणाऱ्या व्यक्ती जेव्हा साधू पुरुष किंवा यांचं दर्शन होतं त्यावेळेला त्या स्वतःला सत्संगाचा लाभ होतो आणि तेव्हा त्यांना स्वतःला धन्यता वाटते. परमेश्वराचं दर्शन घेण्यात आणि त्याची सेवा करण्यात एक निराळा धन्यतेचा अनुभव आपल्याला येतो. तुळशी रामायणात आपण पाहतो की रावण, विभीषण आणि कुंभकर्ण हे 3 भाऊ आहेत. रावण भगवंताचा मोठा शत्रू होता. रामाचा पूर्ण विरोधी होता.
विभीषण रामाचा मोठा भक्त होता, तर कुंभकर्ण रावणाला युद्धामध्ये सहाय्य करीत होता, तरी त्याच्या हृदयात श्रीरामाची भक्ती होती. लंका कांडामध्ये वर्णन आहे की राम रावण युद्ध सुरू झाल्यावरती विभीषण कुंभकर्णाकडे त्याला प्रणाम करण्याकरता आला. त्याला विभीषणानं सर्व परिस्थितीचं वर्णन सांगितलं, कारण तो आता लंका सोडून रामाला मिळालेला होता. त्यावर कुंभकर्ण म्हणाला, धन्य धन्य तू विभीषणा, तू धन्य आहेस, कारण तुझ्या हृदयात श्रीरामाबद्दल भक्ती निर्माण झालेली आहे आणि तू त्याच्या सेवेत हजर झालेला आहेस. तरी तू मनापासून त्याची सेवा कर, मागे वळून पाहू नकोस आणि आपल्या भक्तीमध्ये काहीही कमतरता ठेवू नकोस. सांसारिक दृष्टीनं आम्ही सर्व समृद्धी असलेले वर आपण स्वतःला धन्य समजतो, परंतु सर्व समृद्धी आणि सुख असूनही आपल्यामध्ये शून्यता, पोकळपणा आणि अपूर्णता अनुभवाला येते. अध्यात्म मार्गावर चालणारा निश्चितच समृद्धशाली व धन्य असतो. मग तो लौकिक दृष्ट्या समृद्ध नसला तरी तो धन्य असतो. आपल्याला राजा आणि ब्राह्मणाची गोष्ट माहिती आहे. ती गायीच्या मागे लागलेले असतात यवन, आणि त्यावेळेला राजा पण त्याला गायीला पकडायला जातो, परंतु त्यावेळेला ब्राह्मण त्या गायीची दिशा दुसरीकडे म्हणून सांगतो आणि त्या गायीला वाचवतो. श्रीमद भागवतात श्रीकृष्ण म्हणतात, यमनुग्रहामी तस्य धनम हरामी. जो मी ज्याच्यावर अनुग्रह करतो त्याचे सर्व धन प्रथम मी हरण करतो. त्यांना संसारात पूर्ण संतोष मी मिळवून देत नाही. हे समजल्यावर सांसारिक पदार्थांना प्राप्त करून व त्यांचा पूर्ण उपभोग घेतल्यावरती मनुष्याने आपल्या मनामध्ये वैराग्य धारण केले पाहिजे. विवेक आणि वैराग्याने मनुष्याची धनासक्ती नष्ट होते व वैराग्य प्राप्त झाल्यावर त्याला धन्यतेचा अनुभव येतो. पण वैराग्याने पूर्ण धन्यता मिळत नाही. त्यानंतर त्याने आपली ज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीची जिज्ञासा हीच खरोखर सर्वात उच्च प्रकारची धन्यता आहे. त्याचे फलित आत्मानुसंधान आहे. सर्वात मोठी जिज्ञासा परमात्म्याशी एकरूपता प्राप्त करून घेण्यामध्ये आहे. या आपल्याला कथानक माहिती आहे. त्यातलं एक कथानक म्हणजे नारद आणि विष्णू नेहमी भक्तांची पूजा करतात आणि भक्त विष्णूची पूजा करतात. आणि नारद जेव्हा जातात त्यावेळेला विष्णू भक्तांच्या पायधुळीची पूजा करत असतात. त्यावेळेला नारद विचारतो की हे काय करताय? तर म्हणे, भक्त माझी पूजा करतात पण मी भक्तांच्या पायधुळीची पूजा करतो. विवेक चूडामणी, मणिरत्नमाला आणि वास्योपनिषद यामध्ये धन्यतेचे अधिक विस्तारानं वर्णन केलेले. सर्वोत्कृष्ट धन्यतेने परमात्म्याचे प्रेम आणि सर्व प्राणी मात्रांच्या हिताची इच्छा आणि सर्वांच्या सेवेच्या रूपाने ती प्रगटते. मला वाटतं इथे वेळ संपलेली असेल, मी थांबते. पुढल्या वेळेपासून आपण थोडीशी प्रस्तावना पूर्ण करून पहिला श्लोक घेऊया. हरिओम. सुनंदाताई खूप छान. सुनंदाताई छान वाटत. मस्त, खूपच छान झालं सुनंदाताई. उपस्थिती जाणवत होती. नमस्कार सगळ्यांना. आता आपल्या समोर पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतील. करा, सुरुवात करा. विषय है हमें श्री गणेश जी से क्या सीखना चाहिए. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मैं पुष्पलता देवरे का आप सभी को नमस्कार। अभी अभी गणेश चतुर्थी गई है और आज अंगारिका चतुर्थी भी है। तो सफलता का कौन सा मंत्र है जो हमें श्री गणेश जी से सीखना चाहिए? तेरी भक्ति तो वरदान है, जो कमाए वो धनवान है। बिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है। यूं मुशक सवारी तेरी, सब पे है पर्दे पर पहरेदारी तेरी। पाप की आंधियां लाख हो, कभी ज्योति ना हारी तेरी। यही निर्मल भाव के साथ, अखंड विश्वास के साथ महाराष्ट्र और पूरे देश में गणपति बाप्पा का उत्सव मनाते हैं, पंडाल सजाते हैं। सब में एकता और सामाजिक समन्वय का, एक दूसरे के प्रति मेलजोल प्रेम भाव देखकर सनातन पर उंगली उठाने वाले अपनी छोटी सोच पर लज्जित हो जाए, धरती में धस जाए। आजादी के लिए हम भारतीयों के मन में जो व्याकुलता जगी, उसके जनक कौन थे? लोकमान्य तिलक ही थे। बाल गंगाधर तिलक भारतीय स्वतंत्रता संग्राम के पहले महानायक थे। भारतवर्ष में तिलक के कद का कोई नेता न कोई हुआ है और ना कोई होगा। स्वराज्य मेरा जन्म सिद्ध अधिकार है और मैं उसे लेकर ही रहूंगा, ऐसा स्वाभिमानी और भारत भक्ति से लोकमान्य तिलक ने गणेश उत्सव जन जन तक पहुंचाया। क्योंकि भारत भक्ति से भरा हुआ नारा देने वाले तिलक अपने आप में दृढ़ निश्चयी नेता थे। वह जानते थे अंग्रेजों से लड़ना और जीतना तभी संभव है जब तक सभी धर्म के लोग एक साथ न आ जाए। इस कारण लोकमान्य तिलक जी ने 1893 में मुंबई के गिरगांव में पहला गणपति उत्सव मंडल मनाया। केशवजी नाइक चौल सार्वजनिक गणेश उत्सव मंडल। तिलक जी ने पहली बार मिट्टी की बनी हुई गणेश की प्रतिमा को 10 दिनों तक सार्वजनिक पूजन के लिए स्थापित किया। अंग्रेजों ने जाति धर्म वर्ग के आधार पर जिनको तोड़ा था, वही लोग गणेश उत्सव में एक साथ जुड़ने लगे, एकजुट होने लगे। सब अंग्रेजों को मालूम ही नहीं हुआ, तब अंग्रेजों को मालूम ही नहीं हुआ और उनका अंत का लोकमान्य जी ने श्री गणेश कर दिया। गणपति बाप्पा मोरिया का जयघोष भारत छोड़ो के नारे में कब बदल गया, अंग्रेजों को इसका पता ही नहीं चला। गोरी चमड़ी वालों को इसकी हवा तक न लगी। इसलिए गणेश केवल रिद्धि सिद्धि के दाता ही नहीं, स्वतंत्रता के भी देवता हैं। कोई भी काम अधूरा मत छोड़िए। बात उस समय की है, महर्षि वेदव्यास महाभारत को लिपिबद्ध करने वाले थे। संसार के सबसे बड़े यथार्थ को एक महान ग्रंथ का रूप देने वाले थे। महर्षि व्यास जी को लिखने के लिए एक सहयोगी की जरूरत थी और वह सहयोगी बने बुद्धि और विवेक के स्वामी भगवान श्री गणेश जी। यह तय हुआ कि महर्षि वेदव्यास श्लोक बोलेंगे और गणेश जी वह लिखेंगे। महाभारत का श्री गणेशा होने ही वाला था कि गणेश जी ने एक शर्त रख दी, महर्षि मैं आपका ग्रंथ लिखने के लिए तैयार हूं, तो तैयार तो हूं, लेकिन मेरी शर्त यह है कि आप बिना रुके श्लोक बोलेंगे, यानी मेरी कलम रुकनी नहीं चाहिए। अगर आप श्लोक बोलने से रुके तो मैं लिखना बंद कर दूंगा। महर्षि व्यास जी के सामने यूं चुनौती थी कि उन्हें रियल टाइम में सोचना होगा, लेकिन मेधा और प्रतिभा का कोई उच्चतम शिखर है तो महर्षि वेदव्यास। उन्होंने मुस्कुरा कर कहा, हे गणेश ऐसा ही होगा। वेदव्यास महाभारत के रचयिता बने।
जिनको प्रत्येक भारतवासी श्रद्धा से नमन करते हैं। वेद व्यास श्लोक पर श्लोक लगातार बोले जा रहे थे और गणेश जी अनुव्रत बिना रुके लिखते जा रहे थे। तभी अचानक लिखते लिखते गणेश जी की कलम टूट जाती है। उधर व्यास जी बिना रुके अनुव्रत श्लोक बोले जा रहे थे। अब गणेश जी क्या करें? अपने संकल्पों के लिए प्रतिबद्ध थे और उन्हें रुकना स्वीकार नहीं था। एक क्षण का भी विलंब ना करके अपने मुट्ठी में अपना दांत दबा के कड़कड़ाते हुए तोड़ देते हैं और उसको स्याही में डुबो डुबो कर महाभारत की कथा लिखते रहे। तभी से श्री गणेश जी को एक दंत भी कहा जाता है। 3 वर्ष के अनवरत परिश्रम से श्री गणेश जी ने महाभारत जैसे विश्व के सबसे विराट महान ग्रंथ को लिपिबद्ध कर दिया। ये है गणेश जी की अपने कर्म के प्रति प्रतिबद्धता, उनका कमिटमेंट अपने हमारे लिए इतना बड़ा सबक है, बोध है, जो हमारे करियर और सफलता के लिए संकल्प की सिद्धि को पहले कोई विराम या आराम नहीं। स्वामी विवेकानंद जी ने भी यही कहा था, उठो जागो और तब तक ना रुको जब तक अपना ध्येय लक्ष्य हासिल ना हो। दोस्तों, हम इनसे यही सबक और सीख लेकर अपना जीवन सफल बनाएं। धन्यवाद। वाह वाह वाह. गणपती बरोबर लोकमान्य टिळक आणि विवेकानंदांना छान गुंतवलं. मस्त. थँक्यू. छान पुष्पलता. पुष्पलता ताई मस्त. थँक्यू. खूप सुंदर. आता आपल्या समोर माधवीताई देसाई सादरीकरण करतात. हा माधवीताई करा सुरुवात. एक मिनिट. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. पालन करता. लालबागचा गणपती एक अतूट अढळ श्रद्धास्थान. नुकताच बऱ्याच लोकांनी या गणपतीचं महत्व माहिती सांगितले. मलाही माझं बालपण उलगडता आलं. लहानपणी लालबागच्या राजाचं एवढं काहीच महत्व नव्हतं. आमची आई पैसे देऊन मला मच्छी मार्केटमध्ये पाठवायची. हे मार्केट आमच्या घरापासून जवळच होतं. तेथे हा बाप्पा बसायचा. पैसे घेऊन मार्केटच्या दिशेने रमत गमत जायचे. मार्केटच्या समोर या गणपती बाप्पाचा मंडप होता. आता मात्र माहित नाही, कारण मी बरेच वर्ष गर्दीमुळे तिकडे गेलेच नाही. पण त्यावेळी 2 वेळा तरी तिकडे चक्कर असायची. आई मलाच मासे आणायला पाठवायचे, कारण मी छान ताजे आणि भरपूर मासे आणायचे. त्याला कारण म्हणजे नेहमी जात असल्यामुळे तिथल्या कोळणी माझ्या ओळखीच्या हल्या होत्या. मी त्यांचं निरीक्षण करायची आणि त्यातल्या त्यात कोणती कोळी छान मासे देते ते हेरायची आणि खरेदी करायची. ज्यांच्याकडून घ्यायची त्याही प्रेमाने 2 जरा जास्तच टाकायच्या. सगळ्या जणी खूप प्रेमळ होत्या. काही जण या लोकांना भरपूर दूषणं देतात, पण खरं सांगू का, ही लोक त्यांच्याशी जसं लोक वागतील तसंच ते वागायचे. ही लोक इतकी प्रेमळ असतात ना, काय सांगू. त्यात त्यांच्या बोली भाषेतला गोडवा तर अवर्णनीय. कधी कधी तर मी त्यांचं भाषण वेड्यासारखी ऐकतच राहायचे. एवढी मला भुरळ पडली होती. हेल काढून करायचं संभाषण एवढं गोड वाटायचं की मी इथे कशासाठी आले हेच विसरून जायचे. तेच आठवत घरी परतायची. पण यावेळी एक थांबा असायचा, गणपती बाप्पाचा. आता आपण भव्य दिव्य डेकोरेशन प्रत्यक्षात किंवा टीव्हीवर बघतो, पण त्यावेळी असं काहीच नव्हतं. सगळी दुकानं म्हणजे उदबत्ती पासून मसाले, रिबिनी, बांगड्या सगळी दुकानं उघडी असायची. अगदी मच्छी मार्केट सुद्धा. तिथे हा बाप्पा विराजमान असायचा. पूर्वी गोंडपाटाने सगळा मंडप आच्छादलेला असायचा. मग आमची स्वारी तो गोंडपाट वर करायची, बाप्पाला नमस्कार करायची आणि मार्केटमध्ये घुसायची. किती वेळा तर मी मासे घेऊन सुद्धा या बाप्पाचे दर्शन घेतलेलं आहे. माझ्या लक्षातही यायचं नाही की मासे घेऊन आता आज जायचं नाही. पण बालपण हे असंच असतं ना, निरागस, निरपेक्ष. प्रसाद
प्रसाद तेव्हा काय फुटाणेच असायचे, तोही मिळाला तर मिळाला तर घरी ते ओले झालेले फुटाणे रुमालाच्या पुरचुंडीतून कसे बसे न्यायचे, कारण घरी जायस्तोवर अर्ध्या रस्त्यात त्याचं पाणी झालेलं असायचं, पण तरीही त्यात अलौकिक समाधान वाटायचं. आता मात्र या बाप्पाचं दर्शन दुर्मिळ झालं, जे त्यावेळी नेहमी होत असे. परिवर्तनाने सगळाच कायापलट झालाय. आता तो पूर्वीचा बाप्पा भव्य दिव्य झालाय. चांगलं की वाईट ते माहित नाही, पण दरवर्षी मात्र खिन्नता येतेच की आपण नेहमी दर्शन घ्यायचो, पण या अवाढव्य गर्दीमुळे आणि तासन तास रांगेत उभं राहण्याची हिंमत नसल्यामुळे आपण त्याच्यापासून दूर गेले आहोत. ही खंत नेहमीच मनातल्या मनात डोकावत राहते. पूर्वी 1-2 ट्रक भरून सगळी जण रात्रीच्या वेळी सगळ्या गणपतीचं दर्शन घेण्याचं व्हायचं. माझा मुक्काम तर टपावर, जिथे पब्लिकेशन म्हणून पाटी असायची ना, तिथे असायचा. वर टपावर बसल्यामुळे छान छान दिव्यांची आरास बघता यायची, त्यामुळे मी आधीच बुकिंग केलेलं असायचं. मग इतर जेवढे बसतील तेवढे वर बसायचे. बाकीच्या ट्रक मध्ये कोणी ड्रायव्हर जवळ, मग सगळे छोटे मोठे गणपती बघून सगळेजण सकाळी घरी परतत असू. त्यावेळी कुठेच एवढी गर्दी नसायची, त्यामुळे भरपूर गणपती बघायला मिळायचे. आता एक गणपती बघणं दुरापास्त झालंय. आता लालबागच्या बाप्पाचं एवढं महत्व वाढले की सामान्य जणांना मनात असूनही दर्शन घेता येत नाही. कोणीतरी म्हणालं की एवढं दान या बाप्पाला मिळतं दरवर्षी, ते गरीब जनतेला द्यावं की. पण खरं सांगू का, हा श्रद्धेचा विषय आहे. जसं कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ येते, अगदी तसंच कोणीतरी मनोभावे बाप्पाला आळवतो आणि काय आश्चर्य, त्याची मनोकामना पूर्ण होते. मग तो बाप्पाचाच आशीर्वाद आहे असंच समजणार ना. आपण नाही का परीक्षेला जाण्यापूर्वी देवाचं दर्शन घेऊन मनोकामना करतो आणि पास झाल्यावर देवा पुढे पेढे साखर ठेवतोच ना. तसंच या भक्तांचं आहे. त्यांनी मागितलं आणि त्यांना मिळालं, त्यामुळे त्यांची या बाप्पावर विशेष भक्ती आहे, श्रद्धा आहे. आज ह्या धकाधकीच्या जीवनात शेवटी आपण देवालाच शरण जातो ना. तो दिसत नाही, पण त्याचं असणं, त्याचं अस्तित्व आपण मान्य करतोच ना. म्हणूनच प्रत्यक्ष जरी जाता आलं नाही तरी टीव्हीवरील त्याच्या छबीचं दर्शन ही अलौकिक भासतं आणि सतत जाणवत राहतं बाप्पा आपलं रक्षण करत आहे, त्याची सतत साथ आपल्याला मिळत आहे. अजून काय हवंय? धन्यवाद. खूप सुंदर छान माधवी, स्व अनुभव खूप छान. महत्वाचं आहे, महत्वाचं असतं स्वतःची लिहिणं, अनुभूती महत्वाची. याच विषयाला धरून ना माधवी ताई, तुमच्या बोलण्यामध्ये 3 शब्द आले. तुमच्या बोलण्याचं नंतर जे काही समीक्षा करायची ती अपर्णाताई करतील, पण तुमच्या बोलण्यात 3 शब्द आले. परिवर्तन शब्द आला, लालबागचा राजा आला आणि सध्याच्या काळात हे गरिबांना का नाही. आपल्या परिवर्तन महिला संस्थेचं जे मुक्ता बालिका आश्रम आहे, हे साधारण 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर एका मुलीला आजारी होती आणि मग कळलं की हिचा हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि तिला हार्टचं ऑपरेशन अगदी तातडीने करायला पाहिजे. तिला KEM ला नेण्यात आलं आणि KEM ला नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की उद्या सकाळी आपण ऑपरेशन करू शकतो, पण तुम्ही 90,000 ऑपरेशनला लागणारे पैसे जमा केले तरच ऑपरेशन करता येईल उद्या सकाळी. आपल्या या संस्थेच्या ज्या काही पदाधिकारी आहेत, म्हणजे आताच्या अध्यक्षा प्रज्ञा कुलकर्णी, ज्योतिताई, या सगळ्यांनी अंगावरचे दागिने काढून डॉक्टरांच्या समोर ठेवले आणि सांगितलं हे तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या, आम्ही उद्यापर्यंत पैसे आणतो, पण ऑपरेशन करण्यासाठी कसलीही हयगय होता नाही. त्यानंतर काय झालं की दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी या संस्थेने सगळ्यांना अपील केलं आणि खरं सांगायचं तर रात्रीपर्यंतच पैसे जमा झाले आणि दुसऱ्या दिवशी धावत पळत गेले सकाळी 8 वाजता पैसे जमा करायला. जे सोनं त्यांनी आम्ही इथे ठेवू म्हटलं ते त्यांनी ठेवून नाही घेतलं, ते म्हणाले तुम्ही पैसे घेऊन घ्या. तर तेव्हा
तिकडे कळलं की त्या डॉक्टरांनी लालबागच्या राजाला फोन केला होता आणि ताई गेल्या गेल्या त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, लालबागच्या राजाने या कार्यासाठी 50,000 रुपये सँक्शन केलेले आहेत. पण ज्योतिताई म्हणाले पण आम्ही अशाच डोनर कडूनच पैसे आणलेले आहेत, त्यामुळे आपल्याला लालबागच्या राजाचे पैसे नको. मग डॉक्टर म्हणाले असं कशाला करता, घेऊन ठेवा. तर म्हणाले अशी इमर्जन्सी आमच्या मुलांवर किंवा कोणावर कधीच येऊ नये असं आम्हाला वाटतं, त्यामुळे आम्ही ते पैसे घेत नाही आहोत. आणि याचं कौतुक लालबागच्या राजाने पण केलं होतं. मला आपलं सहज आठवला तो किस्सा, परिवर्तन लालबागचा राजा आणि गरिबांना देतात की नाही, म्हणून मी उल्लेख केला. सांगितलं तुम्ही सर. त्यावेळे जे तुम्ही ज्या मुलीचं हे करताय की नाही, तर तिला पण मी एकदा म्हणजे चेकिंग साठी ऍम्ब्युलन्स बोलवली होती आणि तिला चेकिंग साठी मी स्वतः तिला घेऊन गेले होते ऍम्ब्युलन्स. होय होय होय. बघा हा मी विसरलो होतो, कारण माधवीताईंचा खूप सहभाग होता परिवर्तनच्या कामात आणि त्या मुलीच्या संदर्भात त्यांनाही माहिती आहे. खूप बरं वाटलं. पुढे जाऊया. सर आता माधवीताईंचा जो अनुभव सांगितला, आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. हा प्रज्ञाताई. सर्वांना माझा नमस्कार. श्री ज्ञानेश्वर महाराजांची जयंती नुकतीच आता श्रावण महिन्यात होती, त्यानिमित्त त्यांचं पुण्यस्मरण करावं असं मला वाटलं. फळांचा राजा आंबा, फुलांचा राजा गुलाब, या चालीवर मराठी वर्षांचा राजा श्रावण महिना. श्रावण महिन्याला मराठी माणसांच्या मनात एक आगळेच जिव्हाळ्याचे असे स्थान आहे. सण वार व्रत वैकल्य ह्याबाबत मी सांगत नसून श्रावण महिन्यात 5 संत लोकांच्या जयंती असतात. त्यापैकी मी आता आज संत ज्ञानेश्वर महाराज जयंती निमित्त त्यांचं पुण्यस्मरण करणार आहे. पुरुषोत्तम श्रीकृष्ण जयंतीबद्दल आपल्या भारतीताई आपल्याला भरभरून माहिती देतातच आहे. श्री ज्ञानदेव महाराजांचा जन्म गुरुवार श्रावण वद्य अष्टमी म्हणजे कृष्णाष्टमी शके 1193 रोजी आळंदी येथे झाला. पैठण जवळील आपेगाव मधील विठ्ठलराव कुलकर्णी आणि विठ्ठलपंत म्हणायचे त्यांना, विठ्ठलपंत कुलकर्णी आणि पिता आणि माता रुक्मिणी यांच्या 4 मुलांपैकी क्रमांक 2चे ज्ञानेश्वर. ही 4ही मुले पोरकी झाल्यावर सर्वात मोठे गुरुस्थानी असलेले निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांचा सांभाळ तर केलाच, पण लौकिक विरोधाला न जुमानता या भावंडांना पथ व निरूपण आणि अध्ययन सुरूच केले. माता पिता आणि गुरु म्हणून निवृत्तीची ही भूमिका निवृत्तीनाथांनी निभावली. मौंज बंधनासाठी परवानगी घेण्यासाठी ते पैठणला गेले असता ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक चमत्कार करून दाखवले. सर्वानुभूती परमेश्वर आहे त्यासाठी रेड्याच्या मुखी वेद आणि निर्जीव भिंतही चालवत नेली. शेवटी चांगदेव वाघावर बसून हातात सर्पाचा चाबूक आणून सुद्धा शरण येऊन मुक्ताबाईंनी त्यांना अनुग्रह दिला. या चमत्कारांनी दिपून पैठणवासियांनी त्यांच्या शुद्ध व पावित्र्याबद्दल प्रमाणपत्र दिले. तेथून हिंडत ते नेवासे येथे आले. श्री निवृत्तीनाथांच्या उपदेशाने श्री ज्ञानेश्वरांची मुळातच असलेली प्रतिभा अधिकच खुलत गेली. नेवासे येथील मोहिनीराज मंदिरात वेद, उपनिषद, गीता यांचं निरूपण करीत संस्कृत मधील श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी भाष्य लिहिले. सर्वसामान्यांना संस्कृत भाषा अवगत नव्हतीच. हेच भाष्य पुढे ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाले. श्री ज्ञानदेवांच्या मुखातून निघालेले भाष्य सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतले. ही भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी जी नंतर नावारूपाला आली.
ज्ञानेश्वरी रचना झाल्यानंतर सद्गुरूंच्याच आदेशानुसार श्री ज्ञानेश्वरांनी शके 1214 मध्ये अमृता अनुभव ग्रंथाची रचना केली. यात वेदांताचे सार आले आहे. अध्यात्मशास्त्राचे हे एक सुंदर पुस्तक आहे. यात ईश्वर आणि जगत यांच्यातील अद्वैत प्रस्थापित केले आहे. अभंग गाथा या ग्रंथात ज्ञानदेवांच्या साक्षात्कारी संतांचा आत्माविष्कार दिसून येतो. ज्ञानेश्वरीतील कवित्व, अमृता अनुभवातील विद्वत्ता आणि अभंगातील संतत्व त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देतात. सर्व जगाची माऊली असलेल्या ज्ञानेश्वरांनी इंद्रियाकाठी सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ अजान वृक्षाच्या छायाखाली समाधीस्थान निश्चित केले. कार्तिक वद्य एकादशी शके 1218 सर्व भक्तांनी हरी जागर केला, हरी कीर्तन केले. द्वादशीला पारणे झाले. त्रयोदशीला प्रातःकाळी तुळशी आणि बेल अंथरून त्याचं आसन तयार करण्यात आले आणि या ज्ञान सूर्याने आपले ज्ञान चक्षु त्या ठिकाणी मिटून घेतले. ते संजीवन समाधिस्थ झाले. ज्ञानमाऊलींनी कार्तिक वद्य त्रयोदशीला गुरुवारी माध्यान्हकाळी वयाच्या 25व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. ज्यांच्या बोलातून प्रतिभेचा आत्माविष्कार अनुभवास येतो त्या ज्ञानेश्वर माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. आणि श्रावणाचं वैशिष्ट्य असं की श्रावण महिन्यात श्री तुलसीराम, श्रीकृष्ण जयंती, ज्ञानेश्वर महाराज जयंती, सेना महाराज जयंती, वराह जयंती अशा 5 जयंती या महिन्यात येतात. आणि त्या दृष्टीने या श्रावण महिन्याचं एक आगळं वैशिष्ट्य मी या ठिकाणी आपल्या समोर साकार केलं. धन्यवाद. वा वा प्रज्ञाताई, खूप छान. प्रज्ञाताई मस्त झालं, खूप छान छान झालं, मस्त छान छान खूप छान. धन्यवाद. मिनिट. ओके. आता आपल्या समोर नीताताई उपासनी सादरीकरण करताय. हा नीताताई करा सुरुवात. आज मी एक स्वरचित काव्य सादर करते आणि हे स्वरचित काव्य ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत आणि आज त्या लग्न होऊन गेलेल्या आहेत अशा सगळ्या मुलींना मी हे काव्य समर्पित करते. त्या कवितेचं नाव आहे, शीर्षक आहे ती माझी मुलगी. ती माझी मुलगी लग्न होऊन गेली. घरातली सारी किलबिल बरोबर घेऊन गेली. माझ्या डोळ्यापुढची वाट सगळी धुक धुक झाली. माझ्या डोळ्यापुढची वाट सगळी धुक धुक झाली. तिची पुस्तकं, तिची वाद्य, लाडके कपडे आणि पत्र, तिचे फोटो, तिची चित्र. तिची पुस्तकं, तिची वाद्य, लाडके कपडे आणि पत्र, तिचे फोटो, तिची चित्र. कुणी गात नाही, कुणी हसत नाही. सगळ्यांना जाताना ती स्टॅच्यू म्हणून गेली. सगळ्यांना जाताना ती स्टॅच्यू म्हणून गेली. ती माझी मुलगी लग्न होऊन गेली. इवलीशी असल्यापासून इथे तिचंच राज्य होतं. इवलीशी असल्यापासून तिचं इथेच राज्य होतं. तिचं बोलणं, तिचं हसणं, कधी तणतण करणं, तिचं बोलणं, तिचं हसणं, कधी तणतण करणं, तिचं गाणं, तिचं हसणं आणि मनापासून गिटार वाजवणं. तिचं गाणं, तिचं हसणं आणि मनापासून गिटार वाजवणं. मला वाटतं मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हा सॉरी. करा, म्हणा पुढचं म्हणा. गाणं, तिचं हसणं, मनापासून गिटार वाजवणं. तिच्यामुळे आमच्या घराची मैफल रंगत गेली. ती माझी मुलगी लग्न होऊन गेली. आमच्या गप्पा, आमची गुपितं, आमचं स्वयंपाक, आमचं बाहेर जाणं, आमच्या टिंगली, आमची भांडणं,
आमच्या गप्पा, आमची गुपितं, आमचं स्वयंपाक, आमचं बाहेर जाणं, आमच्या टिंगली, आमची भांडणं, चिडवा चिडवी, स्वप्न, चिंता, वैताग सांगणं, एकमेकींना घडवत राहणं. पोकळी होणं म्हणजे काय याची समज आली. ती माझी मुलगी लग्न होऊन सासरी गेली. बघा आता पुढे काय आहे. सगळ्या मुलींच्या आई वडिलांना जे वाटतंय ना ते मी इथे शब्दात काव्यात मांडायचा प्रयत्न केलाय. कित्येक वर्ष मुलगी आपल्याला किती किती काय काय देते. वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमाने सांगते. कित्येक वर्ष मुलगी आपल्याला किती काय काय देते. वाढत्या वयात किती गोष्टी प्रेमाने शिकवत राहते. माया देते, धीर देते, माया देते, धीर देते. आपल्यासाठी तिचं कळवळणं ओझं कसलं फुलपाखरूते याची जाण झाली. ती माझी मुलगी तिच्या लग्न होऊन सासरी गेली. तिच्या माझ्या धाग्याचं एक नातं विणलं आहे. तिच्या माझ्या धाग्याचं एक नातं विणलं आहे. तिचे वेगळे माझे वेगळे रंग ते घेणार आहे. नवं नातं विणण्यात ती आता गुंतली आहे. नवं नातं विणण्यात आता ती गुंतली आहे. त्याचे रंग सुंदर वेगळे आहेत. मला हे कळतंय. आम्ही आता एकमेकींना दुर्मिळ झालो. आम्ही आता एकमेकींना दुर्मिळ झालो याची जाणीव झाली. ती माझी मुलगी सासरी गेली. धन्यवाद. छान छान एकदम एकदम छान नीता, मस्त. बरोबर, सर्व मुलींना योग्य. हो हो, रिअल रिअल सांगितली कविता. आता आपल्या समोर अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतील. अनसुयाताई करा सुरुवात. सर्व सभासदांना सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. विषय आहे आजचा दिवस. रात्रीपासूनच पावसाला दमदार सुरुवात झाली होती. रात्रीपासूनच पावसाला दमदार सुरुवात झाली होती. परतीचा पाऊस पण सुरुवातीलाच आल्याप्रमाणे आसमंत वेढून राहिला होता. आज साताराला जायचे असल्यामुळे घड्याळाला सांगितल्याप्रमाणे पहाटे 5:30 वाजता त्याने मला मंजूळ आवाजात उठवले. बॅगा तर रात्रीच भरल्या होत्या. आता फक्त आंघोळ उरकायचे आणि सटकायचे बाकी होते. पण पाऊस काही केल्या थांबत नव्हता. घरातली छत्री ही हरवली होती. आता जायचं कसं असं म्हणत माझ्या एरझाऱ्या सुरू झाल्या होत्या. माझी लेक म्हणाली, आई सगळीकडे पाऊस सुरू झालाय, तू नंतर केव्हा तरी जा बरं. आधीच गावाकडे जाणारी पावसाळी ट्रिप माझी यावर्षी रेंगाळली होती. मग काय उन्हाळ्याची तलखी सुरू झाल्यावर जायचं? नाही, काही नाही, आजच निघायचं मी मनोमन ठरवलं. नशिबाने 7 वाजता पावसाची पावले जरा 5 मिनिटं थबकली. तेवढी संधी साधून मी घराबाहेर बॅगा सहित टाटा करून निघाले. 3 मिनिटात CBD हायवेला स्टँडवर आले. तेथून गावाकडल्या बसेसची भरपूर फ्रिक्वेन्सी होती. तेथे पुलाखाली थांबले. तेवढ्यात बोरिवली कराड बस झरकन समोर आली आणि मी क्षणात बसमध्ये सीटवर विराजमान झालेही अगदी अकल्पित वाटू लागले. बसच्या बंद काचामधून निसर्ग खुणावू लागला. बसच्या आता आरामात उबदार स्वेटर लपेटून बसच्या सीटवर बसून निसर्ग डोळ्यावाटे घाटाघाटा प्यायचा असं ठरवलं. अख्ख्या भूमीने आणि डोंगरांनी हिरवीशाही अंगभर माखलेली दिसत होती. टवटवीत झाडे, भरात आलेली शेती वाऱ्यावर झुलत होती. ढगांच्या किरमिजी दुलया घेऊन आभाळ कधी टपटपत होते, कुठे रिमझिम येत होते, कुठे धाड धाड कोसळत होते, तर मध्येच सूर्यकिरणातून चमचम करीत सरसरत होते. आणि दिसले ते एकदाचे इंद्रधनुही दिसले बरं का. डोंगर माथ्यांवर कमान करून सप्तरंग उधळीत होते. आहा, ते विहंगम दृश्य सर्वांना सदैव हवेसे वाटणारे खूपच अप्रतिम दिसत होते. काही डोंगरांच्यावर तर ढगांची पागोटी लटकताना दिसत होती. तर काही ठिकाणी धुक्यांची झिरझिरी वस्त्रे नेसून धरती आपले रूप झाकू पाहत होती. खळखळणारे झरे, घाटातले धबधबे अवखळ बाळाप्रमाणे वरून खाली झेपावत होते. किती प्रसन्न, उत्साहवर्धक, आनंदाचे ते
रूप हृदयात कारंजे फुलवणारे असे होते. अशी दृश्ये मी प्रवासभर अनुभवत होते. आणि मग सातारा टप्प्यात आला आणि मग काय, पावसाने त्यालाही जणू नीट नेटका स्वच्छ धुवून तांदळाच्या छोट्या ढिगांप्रमाणे मांडून ठेवला होता. जिकडे तिकडे स्वच्छ स्पष्ट इमारती पाहता पाहता सातारा स्टँड कधी आले कळलंच नाही. वहिनी बसमधून माझे सामान हाती घेत स्मितपूर्वक म्हणाली, वंसा कसा झाला प्रवास? मी म्हंटल, खूप झकास, खूप झकास. धन्यवाद. वा, माहेरी जाऊन आल्या. खूप छान. झाली. हा, आम्हाला पण साताऱ्याला नेलं. ते पण पावसामधून. छान, मस्त. आणि पावसात हो, तेच म्हणलं. छान छान. वर्षा सहज. नमस्कार सगळ्यांना. आजच्या अपर्णाताई चिटणीस यांनी जो थॉमस अल्वा एडिसन यांचा त्यांच्या कारकिर्दीचा शेवटचा भाग जो घेतला, त्याच्यात खरं मला खूप खुराक मिळालेला आहे ऍज अ लाईफ कोच. 2014ला वयाच्या 67व्या वर्षी फार प्रसिद्धीला आणि बरेच शोध घेणारे, म्हणजे शोधाचा कारखाना त्यांना म्हणायचे, जेव्हा दर आठवड्याला एक मोठा शोध आणि दररोज साधारण एक 6 महिन्याला एक शोध, असं त्यांची कारकिर्दी होती. पण वयाच्या 67व्या वर्षी 10 बिल्डिंग असलेलं हे जे काही त्यांचं एम्पायर होतं, ऐश्वर्य होतं, ते जळून खाक झालं. आणि मुलालाही प्रश्न पडला की बाबा असं काय सांगतायत की हे एकदा बघून घ्या, 10 बिल्डिंगचं ऐश्वर्य जळून खाक होतं, ही पण एक दुर्मिळ वस्तू आहे, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात बघायला मिळणार. तर या एवढ्या किस्स्यामध्ये ना 4 महत्वाचे मुद्दे आले की हे सगळं झेलत असताना तो मनुष्य शांत होता, याचाच अर्थ तो आनंदी आणि समाधानी होता. दुसरी गोष्ट, दुसऱ्या दिवशी मित्राकडून पैसे घेऊन त्यांनी कामकाजाला सुरुवात केली आणि परत काही काळामध्ये त्यांनी आपली स्थिती, म्हणजे वर्तमान काळात जगणारा होता, जे आपण नेहमी आनंदी व समाधानासाठी होतो. त्यांच्याकडे सकारात्मकता होती. 67 वय म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं वय आहे बघा, साधा त्याचा तो एक मध्य आहे. आणि स्वतः काय करावं याच्यावर त्यांची धमक होती. त्यावेळेला त्यांचा मुलगा पण संज्ञान आणि कर्तबगार असणार आहे. तर आणि आपण ना एक नेहमी प्रार्थना म्हणतो की हे देवा, ही परिस्थिती मी बदलू शकत नाही, ती मला मान्य करायची क्षमता दे, आणि जी बदलू शकतो ते बदलण्याची मला बुद्धी आणि ताकद दे. तर ह्याच्यासाठी हे एकदम हुबेहूब उदाहरण आहे की एवढं सगळं संपूर्ण गेल्यानंतर परत लोन घेऊन, कर्ज घेऊन 67व्या वर्षी सुरुवात करायची. त्याच्यानंतर ते 9 वर्ष होते. 2023ला त्यांची प्रकृती ढासळली. त्या दरम्यान त्यांना ते पत्र मिळालं की शाळेने आईला दिलं होतं की हा मुलगा काही कामाचा नाही, काही शिकणार नाही, त्याला शाळेतून आम्ही काढून टाकतो. तेव्हा आईने थॉमस अल्वा एडिसनला सांगितलं होतं की तू एवढा अद्वितीय आहे, शाळेने असं लिहिलंय की हा मुलगा इतका अद्वितीय आहे की तो आमच्या शाळेत शिकला तर तो प्रगती करू शकणार नाही, त्यामुळे त्यांना तुम्ही वेगळ्या पद्धतीने शिकवा. म्हणजे शाळेचं पत्र मिळाल्यानंतर त्याला कळलं की त्यांची आई किती सकारात्मक, म्हणजे हे त्यांचे सगळे गुण ना त्या आईमध्ये, ह्या 10 बिल्डिंग जळणं आणि शाळेतून मुलाला काढून टाकलं, कारण त्यांचं ते 7 पावट होती, 7वं हे अपत्य होतं. तर आईचे गुण त्याच्यात ढोकावले आणि त्यांचं जेव्हा देहांत झाला तेव्हा $12 लाख त्यांचं ऐश्वर्य होतं. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या अंत्ययात्रेत होते आणि त्यावेळेला बंद पाळण्यात आला. खूप सकारात्मक गोष्ट आहे. अपर्णाताई, तुमचे खूप खूप आभार. अपर्णाताई.
विकास पाटील यांनी चित्रकूट पर्वत याविषयी माहिती सांगितली आणि त्यांची इच्छा होती, ते जाऊ शकले नाही, पण त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल, त्यांना तशी संधी मिळेल असं मी त्यांना सांगते. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि चित्रकूट पर्वत ची माहिती श्रद्धा भक्ती यांनी भरलेलं ते चित्रकूट पर्वत आणि तुलसी रामायणात रामदासांचं ते वास्तव्य आणि 5 किलोमीटर परिक्रमा ठीक आहे, तिकडे जर करू शकता तुम्ही वगैरे. आणि राम भरत भेट म्हणजे 4 धाम ही सुद्धा यात्रा तुम्ही तिथे करू शकते. ती सुंदर बारीक सारीक खूप छान माहिती तुम्ही आम्हाला सांगितली. आणि गुप्त गोदावरी ही गुहेत उगम पावते हे एक नवीन माहिती आम्हाला तुम्ही दिलीत. नेहमीप्रमाणे चिकित्सक बुद्धीने आणि वाचन करून अभ्यासू वृत्तीने तुम्ही हे सादर केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. शुभदाताई खटावकर. शुभदाताई, खरंच ताराबाई शिंदे ही एक खूप अलौकिक बुद्धिमत्तेची स्त्री होती. त्यावेळी स्त्रियांची गुलामगिरीची वागणूक होती. अन्यायाविरुद्ध लढणं तर सोडात, पण फक्त तोंडातून एक शब्दभ्र सुद्धा काढण्याची हिम्मत नव्हती, ताकद नव्हती स्त्रियांची. अशा काली ताराबाई शिंदेनी हे स्त्री पुरुष हे पुस्तक लिहिले. खरोखर हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. मी स्वतः ते वाचलेलं आहे. इतकं अप्रतिम पुस्तक आहे की आता सुद्धा त्या गोष्टीवरच अभ्यास करावा लागणार आहे. इतकं अलौकिक पुस्तक आहे ते. प्रत्येकाने वाचावं. आणि भ्रूण हत्या करून केल्यामुळे विजयलक्ष्मींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यावेळेला सुद्धा एवढं परिस्थिती बिकट असून, पुरुष प्रधान समाज असून सुद्धा त्यांनी पाऊल पुढे टाकलं, लढल्या त्या. आणि त्यांची शिक्षा, फाशीची शिक्षा रद्द होऊन 5 वर्षाची सप्तमजुरीची शिक्षा झाली. हे धाडस, हे कर्तृत्व, हे खरंच स्त्री ही अबला नाही, ही सबला आहे. ते खूप छान उदाहरण शुभदाताई तुम्ही दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कौतुकही. भारतीताई श्रीकृष्ण लीला खरंच पूर्ण आम्ही पहिल्यापासून ऐकतोय आणि जितकं तुम्ही सांगताय तितकं नवीन नवीन आम्हाला माहिती कळते आणि आम्ही त्याच्यामध्ये तल्लीन होतोय. खूप छान तुम्ही माहिती सांगितली की संदीपनी ऋषींचं, गुरूंचं श्रीकृष्णांनी पूर्ण घर सगळं भरून टाकलं. त्यांच्या सगळ्या गरजेच्या ज्या काही गोष्टी होत्या त्यांनी, पण ज्या वेळेला त्यांनी विचारलं गुरुंना, श्रीकृष्णांनी की संदीपनी ऋषींना की तुम्हाला काय हवं, त्यावेळेला त्यांनी काही संपत्ती वगैरे काहीही, खरं तर ते ऋषीच होते म्हणजे या गोष्टींचा संबंधच येत नाही, पण प्रत्यक्ष माझा मुलगा जो समुद्रात बुडालेला आहे त्याला तू प्रत्यक्ष परत जिवंत कर, मला आणून दे म्हणून सांगितलं. याचं खरं तर हे मागितलं. आणि कृष्णात जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातात नाही आणि मृत्यू पावलेला परत जिवंत होत नाही असं आपण म्हणतो, पण हा श्रीकृष्ण हा परमेश्वर होता, अलौकिक होता. त्याच्यामुळे त्यांनी तो परत त्यांचा मुलगा त्यांना कसा दिला आणि गोकुळात कसा आनंद झाला. आणि तिथं जेव्हा श्रीकृष्णाच्या आठवणीने गोकुळातलं वातावरण जेव्हा दुःखित झालं होतं तेव्हा उद्धवाला त्यांनी काय करायला सांगितलं आणि या सगुण मुक्तीतून त्यांना बाहेर काढून त्यांना ज्ञान दे सांगितलं. हा भाग त्या पुढे सांगणार आहेत आणि खूप छान रीतीने तुम्ही ही माहिती आम्हाला सांगता आहात, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे नेहमीच तुम्ही जे आपल्या ग्रुपवर पाठवता ते सगळे स्वामी विवेकानंदांचे विचार म्हणा किंवा तत्व फुले, आणि हे खूप छान तुमचं बौद्धिकच खाद्य आम्हाला नेहमीच मिळत असतं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सुनंदाताई जोशी आणि धन्याष्टक हे संस्कृत आहे आणि त्याचं मराठीत रूपांतर त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि त्याच्यात 8 श्लोक आहेत आणि ते श्लोक काय आहेत, आवश्यकता त्याची काय आहे आणि परमेश्वराची सेवा करण्यामध्ये आपण धन्यता मानली पाहिजे. सर्व समृद्धी असूनही आपण अपूर्ण आहोत हे त्यांनी महत्वाचं सांगितलं आपल्याला. वैराग्य प्राप्त केलं तरी सुद्धा
विचार आणि ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करून त्याप्रमाणे कृती करायला पाहिजे. खूप छान तुम्ही आम्हाला सांगितलं प्रस्तावना, आणि पुढे प्रस्तावना तुमची ऐकायसाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि तुम्हाला तुमचं सांगायचं कौतुक म्हणजे फार मोठ्या आजारातून तुम्ही उठलात आणि आज अतिशय सुंदररीत्या आहे धन्याष्टक तुम्ही सांगितलं. आणखी एक तुमची उल्लेखनीय गोष्ट मला मुद्दाम सांगायची आहे की रिक्षेवाल्याचा वाढदिवस आहे हे समजल्यावर सुद्धा रिक्षेवाल्याला स्वतः पैसे देणाऱ्या ह्या वाढदिवसाचं तुला काहीतरी घे म्हणून अशा या सुनंदाताई एवढ्या कर्तृत्ववान तर आहेतच, आणि बुद्धिमत्तेचं तेच तर आहेच त्यांच्याकडे, पण उदारमतवादी पण ते आहेत. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी 100 कविता मोबाईलवर हल्ली आपण लिहित नाही ना, मोबाईलवरच टाईप करतो, तर त्यांनी 100 कविता मोबाईलवर लिहिलेल्या होत्या. आणि त्यांच्या दुर्दैवाने आणि आपल्या दुर्दैवाने म्हणा त्यांचा मोबाईल खराब झाला आणि त्यांनी नवीन घेतला आणि त्या 100च्या 100 कविता त्यांच्या नाहीशा झाल्या. आणि त्याचं दुःख त्यांना असेलच निश्चित, पण त्यात बोलण्यात म्हणायला जाऊ दे, आता काय करणार, मला आता परत तर त्याच मी लिहू नाही शकत. म्हणजे जेव्हा परमेश्वराचं चिंतन करतो किंवा अध्यात्मात त्या राहतात तेव्हा त्याचं दुःखही त्यांनी जाणू दिलं नाही. नाही म्हणाल्या मी परत लिहीन त्यात काय. म्हणजे मला थॉमस अल्वा एडिसनचं जेव्हा आता आपण उदाहरण बघितलं तेव्हा तसंच सुनंदाताई तुमचंही उदाहरण डोळ्यासमोर दिसलं की 100 कविता तुमच्या गेल्या, डिलीट झाल्या, आणि त्याचं दुःख न करता मी परत करेन. आता तुमचं तर 75 उलटून गेलेले आहे, मला वाटतं 76-77 वय असेल तुमचं, जास्तच असेल कदाचित. तर तुमच्या या आत्मविश्वासाला आणि परत मी लिहीन म्हणण्याला तुम्हाला सलाम. आणि खूप छान आणि वेगळी वेगळी माहिती तुमच्याकडून आम्हाला मिळती आहे. त्याच्यानंतर पुष्पलता देवरे म्हणजे सकारात्मकतेचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. नेहमी हसतमुख आणि असतात त्या, आणि आदरातिथ्य वगैरे तर त्यांचं खूपच असतं. आणि त्यांनी नुसतंच श्री गणेशाच्या बुद्धीचा देवता किंवा विघ्नहर्ता गणेश ची माहिती सांगितली, व्यास महर्षींचं सांगितलं. आणि गणपती जेव्हा महाभारताची कथा व्यासांनी सांगताना ते लिहायला बसले आणि त्यांची लेखणी तुटली, त्यावेळेला स्वतःचा दात काढून त्याची शाईत बुडून त्याची लेखणी करून लिहिली. ही एक माहिती जास्त करून मनाला भावली. म्हणजे एखादं काम करायचं तर त्यात कुठलाही अडथळा आला तरी ते पूर्णत्वात कसं न्यायचं याचं एक उदाहरण आपण आज यांच्या या गणपतीच्या कथातून आपल्याला बघायला मिळालं. आणि सफलता आणि लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळकांचं स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, स्वामी विवेकानंदांची ऊर्जा, ते या सगळ्या सकारात्मकतेचं उदाहरण देऊन आज एक खूप छान तुम्ही आम्हाला विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद. माधवी जोशी, स्वानुभव म्हणजे पूर्वीचा लालबागचा गणपती, आत्ताचा लालबागचा राजा म्हणतात आता, तेव्हाही तो ऍक्च्युली राजा होतात, पण त्याची फक्त प्रसिद्धी नव्हती. तो सगळ्यांनाच, त्या माधुरीताईंनी म्हटलं तसं की श्रद्धा आणि भक्ती असली तर तो देवाचं अस्तित्व आहे हे आपण जर मान्य केलं तर या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या इच्छा असतात तो देव पूर्ण करतो. आणि मच्छी मार्केट समोर असणाऱ्या या लालबागच्या गणपतीचं पूर्वीचं स्वरूप त्यांनी सांगितलं. आणि पूर्वीची लहानपणाची एक भाबडेपणा म्हणा की मच्छी घेऊन सुद्धा त्या गणपतीच्या देवाला, गणपती बाप्पाला पाया पडायला जात होत्या आणि त्यांना कुणीही हटकलं नाही. हेही ते मी खरंच जास्त मला कौतुक वाटलं की हे घेऊन तू बाप्पाला कसं बाप्पाचं दर्शन घेतो, हेही कुणी त्यांना हटकलं नाही. हेही त्यावेळच्या कार्यकर्त्यांचं म्हणा किंवा देवासमोर तुम्ही किती निष्पाबुद्धीने जातात त्याचंही एक उदाहरण आहे. आणि साखर फुटाण्याचा प्रसाद, त्याचं वैशिष्ट्य, तो कसा
घरी घेऊन जायचं वगैरे खूप छान तुम्ही सांगितलं. तुमचं बालपण लालबागच्या राजाजवळ गेलं आणि तिकडची ते सगळा देखावा तुम्ही आज आमच्या डोळ्यासमोर उभ्या केलात. आणि मठामधून महाराष्ट्र टाइम्स मधून सुद्धा आपल्याला लालबागच्या राजाच्या कुंकवाची पुडी आपल्याला मिळालेली आहे. जे जे मठा घेतात त्यांनी त्यांना ती निश्चितच मिळालेली असेल. त्या तुमच्या या अनुभवाची आणि आम्हाला सांगितलेल्या पूर्वीच्या लडाखच्या राजाची माहिती त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप उत्कृष्टरित्या तुम्ही ती सादर केली. प्रज्ञा जोशी, श्रावण महिन्याचं महत्व म्हणजे 5 येणाऱ्या श्रावणात जयंती आणि ज्ञानेश्वर ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचं कर्तृत्व आणि कार्य हे तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि ज्ञानेश्वरी कोणी लिहिले, त्याचा अनुवाद कसा झाला का याची सविस्तर माहिती तुम्ही सांगितली. तुमच्या अभ्यासवृत्तीला सलाम आणि खूप छान रित्या तुम्ही आम्हाला ही माहिती दिली. नीता उपासनी ऐन वेळेला सुद्धा थोडस तांत्रिक अडचण असून सुद्धा त्या जॉईन झाल्या आपल्याला आणि सर्व मुलींना समर्पित त्यांनी केलेली की माझी मुलगी ही कविता त्यांनी अतिशय खूप उत्कृष्टरित्या सादर केली आणि तिच्या आठवणी, तिचं अस्तित्व, तिचे छंद आणि तिच्यामुळे निर्माण झालेली पोकळी याचं खूप छान त्यांच्या या कवितेमध्ये निर्माण झालेलं आहे म्हणूया, किंवा या सर्व कवितेमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. अनसुया कुंभार, साताऱ्याला जायचं होतं माहेरी, पावसाने धुमाकूळ घातला, लेखीने सांगितलं जाऊ नको आता नंतर जा, पण कुणाचंही न जुमानता ट्रिप पावसाळी तर झाली नाही, मिळाली नाही आणि आताही मी जायचं नाही का असं मनामध्ये द्वंद्व त्यांच्या चालू होतं. आणि त्यांच्या मनाचा कौल जो होता तो परमेश्वराने कल म्हणूया आपण किंवा कौल परमेश्वराने ऐकला आणि पाऊस थोड्या वेळापुरता थांबला आणि पटकन त्या तयारी करून गेल्या, स्टँडवर गेल्या. इतकंच नाही तर समोरच त्यांना त्यांची माहेरची साताऱ्याची बसही दिसली, त्यात बसल्या आणि अतिशय छान जागा वगैरे त्यांना मिळाली आणि खूप छान रित्या बसमध्ये बसून त्यांनी निसर्ग सौंदर्य बघितलं आणि त्याचा उल्लेखही त्यांनी खूप छान केला. सूर्य किरणे चमकणारी, इंद्रधनुष्य, धबधबे, अवखळ मुलीप्रमाणे वाहणारा वारा, धबधबा वगैरे असं शब्द सौंदर्याने तुम्ही खूप छान रीतीने निसर्गाचं वर्णन केलं. आणि तुमची साताऱ्याची झालेली सुफळ संपूर्ण अशी सहल म्हणू किंवा माहेरपणाला गेलेलं ते तुमचं इच्छा पूर्ण झाली आणि वहिनींनी तुमचं सामान उतरून घेतलं, ते हे खूप छान रीतीने तुम्ही सांगितलं. अशा रीतीने आज 10 जणींनी सभासदांनी आपल्या कथा आणि कविता सादर केल्या, अतिशय उत्तम रीतीने नेहमीप्रमाणे सादर केल्या. या सर्वांना माझे मनापासून प्रार्थना आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद.